आता दूध भाजले म्हणून ताकही फुकून प्यावं लागतं, तशा पद्धतीची आमची अवस्था या ठिकाणी आहे. सगळ्या सदस्यांना ठेंगा दाखवण्याचं काम संबंधित कंपनीमार्फत केलं गेलं होतं. आता 4-5 महिने झाले नगरसेवक निवडून येऊन आज त्यांना एखादा बल्ब बदलायचं म्हटलं तरी उपलब्ध नाही अशी अवस्था आहे. जसं ESSL ह्या कंपनीकडून वागणूक मिळाली तशी ह्या PSL कंपनीकडून मिळू नये ही अपेक्षा धरणं थोडं कोल्हापूर शहराच्या दृष्टीने धोकादायक आहे. ह्या सर्व गोष्टींचा त्यात भविष्यामध्ये समावेश करून त्या अटी शर्ती मान्य होत असतील तर आणि तरच पुढं हे ह्या पद्धतीची प्रक्रिया होईल असं वाटते. आपल्यासोबत शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख साहेब आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. साहेब, काय सांगाल आज जी काय EESL कंपनीला रद्द करण्याबाबत किंवा ब्लॅकलिस्ट करण्याबाबत, करार रद्द करण्याबाबत जो काही विशेष सभा घेण्यात आली होती, या सभेदरम्यान आपण असं म्हणालात की आम्हाला 10 वर्षाचा संसार करायचा आहे, मात्र लगेचच घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होते. हे म्हणण्याची वेळ किंवा म्हणण्याचं नेमकं कारण काय? 2019 साली ESSL ह्या कंपनीबरोबर महापालिकेचा करार झाला होता आणि त्यावेळेला सुद्धा अशाच पद्धतीचं प्रेझेंटेशन असेल, अशा पद्धतीनं सुंदर पद्धतीने सजवून हा विषय आमच्यासमोर त्यावेळेला आणला गेला होता. परंतु एकदा टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सगळ्या सदस्यांना ठेंगा दाखवण्याचं काम संबंधित कंपनीमार्फत केलं गेलं होतं. प्रशासनालाही कोणत्या प्रकारचा सहकार्य त्या कंपनीकडून या ठिकाणी होत नव्हतं. त्या अनुसरूनच आज त्या पद्धतीचाच हा दुसरा ठराव शासनामार्फत या ठिकाणी पाठवला गेलेला आहे. आज लाईटबाबत कोल्हापूर शहरामध्ये बरीचशी अवस्था वाईट आहे आणि ती चांगल्या प्रकारे होणं गरजेचं आहे. आता 4-5 महिने झाले नगरसेवक निवडून येऊन आज त्यांना एखादा बल्ब बदलायचं म्हटलं तरी उपलब्ध नाही अशी अवस्था आहे. ह्याला काही ठराविक कायदे झाल्यामुळं ह्या कामकाजामध्ये या ठिकाणी अडचण येत असते आणि ह्या सर्व अडचणी भविष्यात येऊ नयेत. ज्या मागच्या कंपनीनं ज्याप्रमाणे वागणूक या ठिकाणी नागरिकांना, प्रशासनांना, नगरसेवकांना दिलेली आहे तशीच वागणूक ह्या कंपनीमार्फतही होऊ नये म्हणून आता दूध भाजले म्हणून ताकही फुकून प्यावं लागतं, तशा पद्धतीची आमची अवस्था या ठिकाणी आहे. म्हणून आज ह्यावर कुठलाही निर्णय न घेता राज्य शासनावर पत्रव्यवहार करून महापालिका स्तरावर ह्या प्रकारच्या निविदा करून एक स्पर्धा यामध्ये होऊन वेगवेगळ्या लोकांना काम देता येतं का, स्थानिक लोकांना काम देता येतं का, अशा पद्धतीचा सूर एक ह्या महासभेमध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि तसा काही प्रयत्न महासभेमार्फत राज्य शासनाला पत्रव्यवहार करून करण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्यानुसार त्यांचं जे राज्य शासनाचं मार्गदर्शन येईल त्याप्रमाणे पुढील कारवाई या ठिकाणी केली जाईल. परंतु जसं ESSL ह्या कंपनीकडून वागणूक मिळाली तशी ह्या PSL कंपनीकडून मिळू नये ह्यासाठी नक्कीच आम्ही ह्या ठिकाणी हे सावध आहोत. कारण हे लोक जसं सांगतात तसं वागत नाहीत आणि प्रशासन लोकही त्यावेळेला प्रशासनातील अधिकारी हातबल होत असतात. त्यांना कुठलंही हालचाल या ठिकाणी करारामुळं करता येत नसते. त्यामुळं अतिशय सावधगिरीनं ह्या ठिकाणी हा ठराव या ठिकाणी केला जाणार आहे आणि सगळेच नगरसेवक, जुने असतील नवीन असतील, सर्वच नगरसेवक ह्यामध्ये अतिशय काळजीपूर्वकपणे आपली मतं ह्या ठिकाणी मांडत आहेत आणि हा करार करताना आता 4-5 महिने झाला आम्ही त्रास सहन करतो आहेच किंवा बरीच वर्ष झाला आम्ही हा कोल्हापूर शहरातील लोक त्रास सहन करत आहेत आणि थोडे दिवस एखादा महिना गेला तरी चालेल, परंतु पुढची 10 वर्षे एकदा करार केल्यानंतर आपल्या हातात काय राहत नाही. म्हणून ह्या ठिकाणी ज्या गोष्टी सावधगिरीनं करायला पाहिजे त्या करण्याचा आमचा नक्कीच या ठिकाणी सर्व नगरसेवकाचा प्रयत्न आहे. आता सर्व नगरसेवक तुम्ही सावधगिरीची भूमिका घेत आहात, मात्र या आत्तापर्यंत ज्या चुका झाल्या या चुकांना जबाबदार कोण आहे असं तुम्हाला वाटतं? ह्या चुकांना जबाबदार प्रशासन किंवा नगरसेवक असं दोघं कोणीही नाहीत असं म्हणणार मी. 100% ही कंपनी जी होती ह्या कंपनीतील जे कोण अधिकारी असतील, त्यामध्ये काम करणारे कर्मचारी असतील, हीच लोक या ठिकाणी जबाबदार होती. कारण त्यांनी या ठिकाणी काम करत असताना जसा करार आहे त्यातला 2% पण त्या कराराला अनुसरून कुठलं काम आजपर्यंत केलं नाही. त्यासाठी लागणाऱ्या यंत्रणा असतील, त्यासाठी लागणारे लोक असतील, त्यासाठी लागणाऱ्या मशिनरी असतील, ह्या ज्या प्रॉपर पद्धतीनं शहरासाठी पुरवल्या जायला पाहिजे त्यावेळेला पुरवल्या गेल्या नाहीत. त्यामुळं प्रशासन ही कायद्यापुढं जरी राज्य शासनाचे हातबल जरी असलं
तरी त्यांना त्यांचे अनुभव वाईट आहेत आणि नक्कीच ते ह्या ठिकाणी ते हे विचार करून काम करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. राज्य शासन ज्या काही नवीन कंपन्या आता राज्य शासनाच्या हातामध्ये आहे की या कंपन्या कोणाकडं काम द्यायचं आणि ज्या कंपन्या आता देणार आहेत, ज्या 2 कंपन्या आहेत ज्यांचं जॉईंट व्हेंचर आहे, या कंपन्यांची विश्वासार्हता त्या प्रकारची आहे का असं वाटते का? आम्ही मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आम्ही ताक आता फुंकून पित आहे आणि आमचा अजिबात कुठल्याही कंपनीवर विश्वास नाही. गेल्या 7-8 वर्षाचा अनुभव आमचा अतिशय वाईट आहे आणि काही सदस्यांनी आता त्यांना इतर कंपन्या त्या कंपनीला इतर ज्या महापालिका नगरपालिकांमध्ये त्या ठिकाणी त्यांनी जिथं काम चालू केलेलं आहे त्या ठिकाणची सुद्धा माहिती काढण्यात आलेली आहे आणि गेल्या 3-4 महिन्यामध्ये काम चालू करूनसुद्धा काही ठिकाणी त्या ठिकाणी असमाधानकारक त्या ठिकाणी माहिती मिळालेली आहे. मग आज 2-4 महिने काम चालू करूनसुद्धा ते त्या ठिकाणी काम चांगलं करत नसतील तर कोल्हापूरसारख्या शहरामध्ये त्यांच्याकडून काम होईल ही अपेक्षा धरणं थोडं कोल्हापूर शहराच्या दृष्टीने धोकादायक आहे. त्यामुळं ह्या गोष्टी ज्या असतील किंवा त्या करारामध्ये ज्या 42 शासना किंवा आयुक्तांच्या मार्फत घातलेल्या आहेत त्या सोडून आम्हाला दैनंदिन ज्या काही अडचणी येत असतात नगरसेवकांना, प्रशासनाला, नागरिकांना, ह्या सर्व गोष्टींचा त्यात भविष्यामध्ये समावेश करून त्या अटी शर्ती मान्य होत असतील तर आणि तरच पुढं हे ह्या पद्धतीची प्रक्रिया होईल असं वाटते. नसेल तर राज्य शासनाकडे आम्ही आता म्हटलं तसं सभागृहाची विनंती कळवून या ठिकाणी महापालिका स्तरावर त्याची टेंडर प्रक्रिया करण्यासाठी आणि त्यामध्ये स्पर्धा घडवण्यासाठी काही प्रयत्न करता येतात का हा बघण्याचा आमचा प्रयत्न या ठिकाणी राहील. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.